नवरी मेया हिटलरला या मालिकेच्या 15 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गा लीलाला सांगत असते, काय केलंय तुम्ही? अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायची होती ना. सध्या 4-5 तास घर सांभाळता आले नाही. मोठ्या तोरात जराही न विचार करता आमचे फोन काढून घेतले. आज फोन असता तर मला तुम्हाला आठवण करून देता आली असती. आजींना गोळ्या द्या. लीलाला मात्र दुर्गाच्या बोलण्याचा अर्थ काही समजत नसतो. लीला काही विचारणार तितक्यात लक्ष्मीमध्ये बोलते, तुम्ही आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवताय ना, पण आज तुम्ही दाखवून दिलं तुम्ही किती बेजबाबदार आहात. दुर्गा वहिनींच्या हातात जबाबदारी असताना ते सर्व नीट करायच्या, ते व्यवस्थित लक्षात ठेवून करायच्या. यश डॉक्टरांना घेऊन येतो. दुर्गा लीलाला आजींच्या रूममध्ये येण्यापासून थांबवते. लीलाला ह्याचं खूप वाईट वाटत असतं. डॉक्टर आजींना चेक करतात. लीला देवाजवळ येते आणि रडतच बोलत असते, पार्टनर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला गोळ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. किती मूर्ख आहे ना मी. चिठ्ठी लिहत बसली आणि आजींची काळजी घ्यायची विसरली. मी त्यांना एकदा जाऊन विचारायला हवं होतं, पार्टनर तू मला हवी ती शिक्षा दे, पण माझ्या आजींना बरं कर. एजे घरी येतात. ते घाईघाईत रूममध्ये जायला निघतात तितक्यात लीला समोर येते. ती एजेंशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण एजे तिचं काहीही ऐकून न घेता आजींच्या रूममध्ये निघून जातो. डॉक्टर एजेंना सांगतात, त्यांच्या गोळ्या मिस झाल्याने त्यांना हा त्रास झालेला आहे. आता त्या बऱ्या आहेत. डॉक्टर निघून गेल्यावर एजे तिथून निघून चिडून जातात. दुर्गा त्यांच्या मागे मागे जाते. ती एजेंना सांगते, हे सर्व लीलामुळे झालंय. हिने आमच्याकडून फोन काढून घेतले. लीला किचनमध्ये असते. ती आजींसाठी खायला बनवत असते. त्यावर लक्ष्मी बोलते, का करताय तुम्ही हे? आज झाले ते पुरेसे नाही का? आजींच्या गोळ्या लीला आईंमुळेच चुकल्यात. दुर्गा वहिनींनी अशी चूक कधीच केली नाही. त्यावर दुर्गा म्हणते, आता ह्यांच्या हातात चाव्या गेल्यात. पुढे जाऊन काय काय घडणार आहे याचा विचार करूनही भीती वाटते. पण एजे सर्वांना शांत बसायला सांगतो, कारण एजेंना आजींना बरं वाटणं महत्त्वाचं वाटत असतं. एजे लीलाने बनवलेलं सूप आजींसाठी घेऊन जातो. इथे यश आजींचे पाय चेपत असतो. एजे आजींना उठवत त्यांना सूप पिऊ घालतात. आजींना ते सूप खूप आवडतं. त्या लीलाचं कौतुक करतात. लीला आजींना मिठी मारून रडू लागते. ती आजींना म्हणते, माझ्या लक्षात नव्हतं म्हणून झालं हे सर्व. बाहेरून दुर्गा किशोर हे बघत असतात. दुर्गाला लीलाचा खूप राग येतो. हे बघून किशोरला मात्र जास्तच आनंद होतो. रात्री एजे आणि लीला मिळून आजींची पूर्णपणे काळजी घेत असतात. दुर्गा मात्र प्रचंड चिडलेली असते. ती किशोरला सांगत असते, तुम्हाला हे पटतंय का? त्यावर किशोर बोलतो, हे घर फक्त तू सांभाळू शकतेस. त्या लीलाने 2 दिवसात वाट लावली. तुला हे घर वाचवायचं असेल तर ही सत्ता तुझ्या हातात असायला हवी. पण दुर्गा बोलते, मी काहीही करू शकत नाही. तसं केलं तर त्याचा त्रास आजी आणि एजेंना होईल. एजे लीलाला बोलतो, आपण जेवूयात. त्यावर लीला एजेंना सॉरी बोलते, पण एजे सांगतो, तू आज केलं ते चुकीचंच आहे. पण तू हे काही मुद्दामहून तर केलं नसेल ना. दुर्गालाही वेळ लागला, तू पण शिकशील. दोघेही सूप पिऊ लागतात. एजे लीलाला बोलतो, तू एरवी गोंधळ घालतेस, पण सूप 1 नंबर बनवलं. हे ऐकून लीला मनातल्या मनात म्हणते, जगाला इनपरफेक्ट वाटणारी आपली लव्ह स्टोरी एक दिवस नक्की परफेक्ट वाचेल. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.